कोंढाण्याकडे कूच. सूर्योदय झाला आणि सुवर्ण किरणांनी सह्याद्रीची शिखरे चमकू लागली. गडावर मात्र फक्त आज धावपळ रात्रीपासून सुरू होती. सेनापतींनी फक्त आवश्यक तेवढीच झोप घेतली होती. कोंढाणा सर करण्यासाठी कूच करायला फक्त 10 तास बाकी होते. इतर गावातून आणि महाराजांच्या हितचिंतकांनी पाठवलेले सैन्य गडाबाहेर जमत होते. न्याहारीची व्यवस्था करण्यासाठी सेवक आणि सेविका परिश्रम करत होत्या. शेतकऱ्यांनी बैलगाड्या आणि धान्य पाठवले होते, ते खजिनदार ताब्यात घेत होते. अजूनपर्यंत सुमारे 1000 सैनिक, 300 घोडेस्वार आणि सुमारे 200 इतके सेवक कूच करण्यासाठी उपलब्ध झाले होते. किमान 1000 आणखी लढवय्ये जमायचे होते. लोहार आणि सुतार रात्रभर शस्त्रे आणि सामुग्रीवर काम करत होते. 16 धारण अन्न उपलब्ध होते. कमी होती तर किल्ल्याच्या भिंतींना पाडू शकेल अशा ओंडक्याची. रात्रभर उशिरापर्यंत जागून सेनापतींनी इतर सर्व दलप्रमुखांना आपापली कामगिरी स्पष्ट केली होती. सर्व सैनिक सुरक्षित आणि जलद गतीने कोंढाणा किल्ल्यावर खाली पोहोचावे हे सर्वात जास्त महत्त्वाचे होते. वाट दुर्गम नव्हती, पण बऱ्याच ठिकाणी दरीखोऱ्यातून जावे लागणार होते. शत्रूच्या घोडदलाने वाटेत पकडले तर मुश्कील होईल. सुमारे 1.5 दिवसाचा प्रवास होता. सकाळी 7 वाजता महाराज सेनापतींच्या कार्यालयात उपस्थित झाले. आज महाराजांनी आपला योगाभ्यास सूर्योदयापूर्वीच केला होता आणि तसेच ते सेनापतींना भेटण्यासाठी आले होते. बरोबर खंडोजी होते. सेनापती मल्हारांना 3 वर्षाचा अनुभव होता, पण खंडोजीसारखा माणूस त्यांनी बघितला नव्हता. दिसायला खंडोजी कुरूप होते, पण पाठीवर कुबड, कधीही चांगली वस्त्रे परिधान केलेले किंवा पायात पादत्राणे घालून फिरताना सेनापतींनी त्यांना पाहिले नव्हते. उलट स्मशानातील वेताळाप्रमाणे ते सतत भटकत असत आणि वेळी अवेळी कुठेही उपस्थित होत असत. सेवक लोकात कुजबूज होती की खंडोजींना कर्णपिशाच वंश आहे. आज खंडोजी महाराजांबरोबर कार्यालयात आले आहेत, तर काहीतरी बातमी घेऊन आले असतील अशी सेनापतींची अपेक्षा होती. पण महाराज किंवा खंडोजींनी काहीही नवीन माहिती दिली नाही. सेनापती, तयारी कशी आहे, महाराजांनी विचारले. 3000 एकूण 1800 सैनिक सध्या उपस्थित झाले आहेत. आंबेखुर्दमध्ये 400 सैनिक आणखी भेटतील. बाजी आणि कनोजी 1000 सैनिक घेऊन संध्याकाळी वेल्हे गावात भेटतील. शस्त्रे, दाणापाणी, घोड्यांचा चारा इत्यादी जबाबदारी कासीम व्यवस्थित पार पडत आहे. सेनापती बोलत होते. समोर मेजवर रयतेचा नकाशा ठेवला होता आणि सेनापतींनी विविध ठोकळे ठेवले होते. लाल रंगाचे ठोकळे किल्ले दर्शवित होते, तर भगव्या रंगाचे ठोकळे महाराजांची सेना. महाराज मेजला निरखून बघत होते. वाटेवर काही दगा झाला तर की व्यवस्था आहे, महाराजांनी विचारले. एकूण 6 तुकड्या वेगळ्या 4 वाटेंनी कोंढाण्याकडे कूच करतील. सर्व घोडेस्वार 6 गटात विभागून दिलेले आहेत आणि दर प्रहाराला ते आपली तुकडे बदलतील. कुठल्याही तुकडीवर हल्ला झाला तर हे स्वार इतर तुकडीकडून मदत मागू शकतील. मधल्या तुकडीमध्ये आपण असाल आणि सर्व दाणापाणी आपल्या तुकडीबरोबर प्रवास करतील. वाटेत गस्त घालण्यासाठी मी आधीच स्वार पाठवले आहेत, सेनापतींनी माहिती दिली. युसूफ पोषला आमच्या सैन्याची माहिती मिळताच तो सुद्धा आमच्या मागावर येईल. त्यांच्या घोडदळाला सामोरे जाण्याची आमची तयारी असायला हवी, महाराजांनी सांगितले. बिजापूर इथून 500 मैल दूर आहे. त्यांचे सैनिक बाहेर निघाले तरी त्याला इथे पोहोचायला किमान 6 दिवस लागतील. आमच्याकडे 3 दिवस कोंढाणा काबीज करायला आहेत. आमच्या सैन्यात फक्त 600 सैनिकांस उघड मैदान अश्वारोही सैन्याचा सामना करण्याचे ज्ञान आहे, पण त्याचा सुद्धा उपयोग करण्याची वेळ येईल अशी आशा नाही. सेनापतींना ही गोष्ट चालत होती. अश्वारोही सैनिक जास्त वेगात धावू शकतात आणि जर पायदळाला योग्य ते प्रशिक्षण नसेल तर त्यांचा धुव्वा उडतो. मल्हार सेनापतींनी अशी अनेक युद्धे बघितली होती. कुठलाही
धोका पत्करायची माझी तयारी नाही सेनापती, आणि वेळसुद्धा नाही. तुमच्या अनुभवावर विश्वास आहे, पण आपण युसूफला कमी लेखण्याची गलती करू नका. महाराजांनी खंडोजीकडे पाहिले व खंडोजीच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. सेनापतींना काय बोलावे हे सुचत नव्हते, पण महाराजांना उत्तर अपेक्षित सुद्धा नव्हते. खूप काम असेल तुम्हाला. आम्ही सध्या तुमची रजा घेतो. दुपारी जेवण झाल्यावर भेटू, असे म्हणून महाराज ज्या वेगाने आले होते त्याच वेगाने निघाले. सेनापती टाळी वाजवून रक्षकाला बोलवले. रक्षकाने आत प्रवेश केला. सोमनाथला शोध आणि त्याला मी बोलवले असे सांग. रक्षक पळत सोमनाथला शोधण्यासाठी गेला. सेनापतीने पत्रे लिहायला घेतली. वाटचाल करत असताना पत्रे लिहायची वेळ भेटतच असे नाही. त्यामुळे मदत मागण्यासाठी, दाणापाणी विकत घेण्यासाठी इत्यादी कुठल्याही परिस्थितीला गरज पडेल अशी पत्रे आधीच लिहून ठेवण्याची सेनापतींना सवय होती. योग्य वेळी फक्त मुद्रा उठवून ती ते पाठवून देत असत. त्याशिवाय अनेक सैनिकांच्या तुकड्या त्यांनी विविध मोहिमेवर पाठवल्या होत्या. त्या सर्वांना परत बोलवणे सुद्धा पाठवणे महत्त्वाचे होते. त्याने ते काम रात्रभर लागून केले होते. पण अजूनसुद्धा आणखी 8 आज्ञापत्रे पाठवणे बाकी होते. औषध आणि वैद्य अजूनसुद्धा मनाप्रमाणे भेटले नव्हते. युद्धात जखमी झालेल्या लोकांना मलमपट्टी करणे काही वैद्यांनाच जमते, आणि असा फक्त एकच वैद्य सध्या महाराजांच्या सेवेत होता. सोमनाथ काही वेगाने आत आला आणि त्याने हुकूम सेनापतीला प्रणाम केला. रात्रभर तो कदाचित घोड्यावरून फिरत असावा असे वाटत होते. त्याचे कपडे धुळीने माखले होते. काम झाले? सेनापतींनी विचारले. होय. एकूण 90 लोकांना शोधून ताब्यात घेतले आहे, सोमनाथने उत्तर दिले. तोरणागडावर अजून बाजूच्या परिसरातील सर्व संशयास्पद लोकांना आणि चोरांना अटक करण्याची आज्ञा सेनापतींनी दिली. कारण एकदा का फौज किल्ल्याबाहेर पडली की फक्त 200 सैनिक गडावर राहिले असते, आणि अशा परिस्थितीत हे चोर अंत येऊन दगाफटका करू शकतात असा मल्हार सेनापतींचा अनुभव होता. उलट किल्ल्यावर हल्ला झाला तर हे अटक केलेले लोक ऐनवेळी सैनिक म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकतात. दुर्गम प्रमुखाला सेनापतींनी तशी सूचना दिली होती. शब्बास. आता आणखी एक महत्त्वाचे काम तुला करायचे आहे. कासिमला सांगून किंवा 50 लोकांना खोदकाम करण्यासाठी लागतील अशी सामुग्री बरोबर घे. वाटेत युसूफने हल्ला केला तर तयार राहावे असा महाराजांचा आदेश आहे. तुला मी प्रशिक्षण दिले आहे. संध्याकाळी होईपर्यंत 50 सेवकांना चर खोदण्याचे प्रशिक्षण दे. हल्ला झालाच तर आम्ही चौरस रचनेने त्यातून सामना करू. पुढील सूचना मी नंतर दल प्रमुखांना सभेत देईन. सेनापतींनी भरभर आदेश दिले. सोमनाथने मान हलवून होकार दिला. रात्रभर फिरून तो थकला होता, पण हे काम करणे आवश्यक होते. सूर्यास्त होण्यास आणखी तासभरचा अवकाश होता. महाराज चिलखत घालून आपल्या कक्षातून बाहेर आले. उत्तर बुरुजावर तुतारी वाजली. सर्व सेवक आपली कामे टाकून मैदानात आले. दुर्गप्रमुखाने हाक दिली आणि सेवकांनी किल्ल्याचा प्रमुख दरवाजा उघडला. महाराज पायऱ्या उतरत खाली आले. कमरेला तलवार आणि कट्यार होती. हातात चामड्याचे मोजे होते. बाजूला सेनापती मल्हार आणि राजपुरोहित भट होते. नेहमीपेक्षा महाराज जास्तच तेजस्वी दिसत होते. आज गळ्यात मोत्यांची मला वगैरे नव्हती, पण काळ्या रंगाचे विशेष कवच महाराजांनी परिधान केले होते. छातीवर वर्तुळाकार धातूची तवकडी आणि त्यावर जरी पटक आणि सिंहाचे चिन्ह होते. खाली लिहिले होते, स्वयं एवं मुग्रे द्रंता. मैदानात मध्यवर्ती पोहोचताच महाराज थांबले. आजूबाजूला सर्व सैनिक, सेवक, सेविका इत्यादी स्तब्ध होऊन बघत होते. आई साहेबांनी आपल्या सेविकांसह महाराजांच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या. भटांनी इशारा करताच एक शिष्य थाळी घेऊन पुढे आला. आईसाहेबांनी महाराजांच्या भव्य कपाळावर रक्तचंदनाचा तिलक लावला आणि महाराजांनी नमस्कार करताच विजयी भव असा आशीर्वाद दिला.
महाराजांनी दुर्गप्रमुख नारोजीला बोलवले. हाती एक पत्र ठेवले. मी परत न आल्यास आईसाहेबांच्या हातात हिंदवी स्वराज्य असेल आणि मी परत येईपर्यंत पूर्ण किल्ला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जीवाचे मोल देऊन पार पाडावी. महाराजांनी नौरोजीला सांगितले. कुठल्याही युद्धाच्या आधी मृत्यूपत्र लिहावे असा महाराजांचा सर्वांनाच आदेश होता. मोठमोठी घराणी वारसदाराच्या भांडणासाठी नष्ट होतात. आपल्या सापेक्षामध्ये आपल्या फुटकळ गोष्टींचा व्यत्यय यायला नको म्हणून महाराजांनी हाचा नियम कडाडला होता. अश्वप्रमुख गोमुख महाराजांची काळीभोर घोडी सध्या घेऊन आला. महाराज घोड्यावर चढले. इतर मंडळी सेनापती सुद्धा बाजूला असलेल्या आपापल्या घोड्यावर चढले आणि महाराजांची स्वारी कोंढाण्याकडे कूच करती झाली. कालपासून तुफानाप्रमाणे वाटणारा किल्ला अचानक स्मशानाप्रमाणे शांत झाला. काही मोजकेच सेवक आणि सैनिक मागे राहिले होते. आईसाहेब पूर्व बुरुजावर महाराजांच्या सैनिकाकडे बघत राहिले. एका बाजूला सूर्य अस्तास जात होता आणि दुसऱ्या बाजूला कदाचित एक नवीन सूर्योदय होत होता. कोंढाणा जिंकला तर मराठ्यांची सत्ता मजबूत होणार होती. इतर हिंदू किल्लेदार आदिलशहाला सोडून हिंदवी स्वराज्याला मिळण्याची शक्यता होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराज ज्यांना इतर लोक माथेफिरू हिंदू युवक समजतात त्यांच्या डोळ्यात हा विजय झणझणीत अंजन घालणारा होता. आईसाहेबांनी फार मोठा धोका पत्करला होता. महाराजांनी युद्ध करू नये असे त्यांचे मत होते. सेनापती मल्हारशी त्यांनी वार्तालाप केला होता. 3 दिवसात कोंढाणा सर करणे फारच मुश्किल होते आणि युसूफ पोषने जर मदत पाठवली तर जिंकणे अशक्यच होते. अग्निशिखा ही आईसाहेबांची चाल होती, पण ती कितपर्यंत चालेल हे सांगणे मुश्किल होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असल्या कार्याला महाराजांनी मान्यता दिली नसती. न्यायप्रियता, श्रीदाक्षिण्य आणि धर्माचरण ही कुठल्याही राजाचे खरे शस्त्र असते, ही त्यांची शिकवण होती. पण कपट, राजकारण हे सुद्धा यशस्वी राजाचे चिलखत असते, हे अजून महाराजांना मान्य नव्हते. आईसाहेबांचा आदर्श म्हणजे श्रीकृष्ण होता, पण महाराजांचा आदर्श होता मर्यादा पुरुषोत्तम राम. पण सत्य परिस्थिती महाकाव्याप्रमाणे नसते आणि तो तर अजून लहान आहे. कितीच प्रखर बुद्धिमत्ता दाखवली तरी तो शेवटी ओझे त्याच्या खांद्याच्या मानेने फारच जड आहे, अशा भावनेने मातृहृदयाने हा कुटील डाव मांडला होता. पेटत्या मशाली नजरेआड झाल्यानंतर आईसाहेब परत फिरून आपल्या शयनकक्षात गेल्या. रात्रभर महाराजांचे सैन्य वाटचाल करत होते. सोमनाथ आणि कासिम आपल्या घोड्यावरून वाटचाल करत होते. सेनापती मल्हारांनी सोमनाथावर सेवक मंडळाची सुरक्षा थोपवली होती. बैलगाड्यातून लोहार, सुतार, बल्लव इत्यादी मंडळी वाटचाल करत होते. सोमनाथांच्या चर्चेवर गांभीर्य होते. चिंतेत असताना सोमनाथाला आपले तळवे खाजवण्याची इच्छा होती. झोप येत नव्हती का? कासिमने तणाव हलका करण्यासाठी त्याला प्रश्न केला. कदाचित सोमनाथला आपली ही जबाबदारी क्षुल्लक वाटत असावी असे मनात कासिमला वाटत होते. सोमनाथला लहानपणापासूनच सरदार व्हायचे होते हे कासिमला ठाऊक होते. झोप नाही पण चिंता आहे, सोमनाथने सांगितले. कदाचित सेनापतींनी ही माहिती सर्वांना दिली नसेल, पण अपेक्षा आहे की कोंढाणा सर होण्याआधी युसूफचे घोडदळ आम्हाला भिडेल. तसे घडले तर सारेच फासे उलटे पडतील. कोंढाणाचा वेढा 3 दिवसात संपला पाहिजे, म्हणजे आपल्याला किल्ल्यात आश्रय घ्यायला मिळेल. आणि 3 दिवसात किल्ला सर होऊ शकत नाही असे तुला वाटते? कासिमने विचारले. फार मुश्किल आहे. चढाई कशा प्रकारे करायची ह्याची माहिती अजून सेनापतींनी दिली नाही, सोमनाथ सांगत होता आणि आपल्या डाव्या अंगठ्याने आपल्या उजव्या टाळत खाजवत होता. कासिमने आणखी प्रश्न केले नाही. रात्रीचा प्रवास काही विघ्न न येता पार पडला. सकाळी प्रातःविधी आटपून सर्व सैनिक तुकड्या योजनेप्रमाणे वाटचाल करत्या झाल्या. झोप नसल्याने सैनिक आणि घोडे थकले होते, पण पुढचा पडाव नेरी नदी किनारी होता.
दुपारचे भोजन सुद्धा सोमनाथने घाईघाईनेच केले. संध्याकाळी 7 वाजता सोमनाथ आणि त्याची तुकडी नदी किनारी पोहोचली. दूरवर महाराजांचे आणि इतर सैन्याचे तंबू दिसत होते. सोमनाथच्या तुकडीत सेवक असल्याने त्याची वाटचाल सर्वात कमी वेगाने होत होती. कोंढाणा इथून फक्त 6 तासाच्या वाटचालीवर होता, पण त्यासाठी घोडे आणि सैनिकांनी विश्रांती घेणे आवश्यक होते. नेर नदीच्या किनाऱ्यावर पडाव टाकण्यासाठी त्या दृष्टीने मोक्याच्या जागा होता. दूरवर एक दूत घोड्यावरून येताना सोमनाथला दिसला. महाराज आणि इतर सरदार सेनापतींच्या तंबूत आपली वाटचाल पाहत होते. दूताने संदेश दिला, महाराज सोमनाथची वाट पाहतायत. सोमनाथने मनात विचार केला, युद्धात त्यांचा वाट फार कमी असणार आहे, त्यामुळे कोणीही त्यांची जास्त वाट बघणे शक्यच नव्हते. सर्व सरदार महाराजांच्या तंबूत हजर होते. जिवबा, शंभू प्रताप, म्हात्रे आणि इतर 2 सरदार उपस्थित होते. सोमनाथचा अंदाज बरोबर होता. सेनापतीच्या तंबूत अधिकच खलबत्ते सुरू झाली होती आणि कुठलीही सोमनाथची वाट बघत नव्हते. सेनापती मल्हारांनी आपली योजना स्पष्ट केली. हेर प्रमुख खंडोजींचे काही हेर आधीच किल्ल्यात पोचले होते. रात्री त्यांनी किल्लेदार दारुगोळ्याला आग लावली होती आणि बऱ्याचपैकी दारुगोळा बरबाद केला होता. त्याशिवाय अग्नशाळेतील पाण्यात गुंगेचे औषध टाकून अश्वांना युद्धासाठी किमान 1 दिवसासाठी निकामी केले होते. किल्ला भेदण्याचे 2 प्रमुख प्रकार असतात. आधी एक छोटी तुकडी गुप्त रूपाने किल्ल्यावर जाऊन हाहाकार माजवून इतर सैन्याला आत येण्यास मदत करते. त्या दुसऱ्या प्रकारात प्रचंड मोठे लष्कर किल्ल्याचे दरवाजे तोडून जबरदस्तीने प्रवेश करते. कोंढाणा दोन्ही प्रकारे जिंकणे अवघड आहे. सेनापतींची योजना होती की आधी किल्ल्याला वेढा टाकून सर्व रसद तोडून टाकायची. 6 पैकी 4 तुकड्यांसाठी चारही बाजूने तैनात होणार होत्या. महाराजांनी 5वी तुकडी, सर्वात मोठी होती. ती प्रमुख दरवाजा तोडून आत घुसणार होती. सोमनाथांनी तुकडी, ज्या मुख्यत्वे सेवक होते, त्यांचे काम अजून बाजूचे वृक्ष तोडून दरवाजे आणि किल्ल्याच्या भिंतींना भगदाड पाडण्यासाठी ओंडके तयार करणे होते. एकूण 40 तीरंदाज किल्ल्यावरून वेध घेणाऱ्या सैनिकांना लक्ष्य करणार होते. सेनापती मल्हारांनी टाळी वाजवली आणि तंबू बाहेरून एक व्यक्ती आत आली. त्या व्यक्तीच्या प्रवेशाने तंबूतील सारे सरदार थोडे अस्वस्थ झाले आहेत, हे सोमनाथच्या लक्षात आल्या वाचून राहिले नाही. ही व्यक्ती फारच वृद्ध वाटत होती. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता, पण डोळ्यात काजळ भरलेले असल्याने एखाद्या भयानक मुखवट्याप्रमाणे त्याचा चेहरा वाटत होता. तपकिरी रंगाचा एक ओघळ झोगा त्याने परिधान केला होता. वयाच्या मानाने शरीर चपळ वाटत होते. त्या व्यक्तीने आपल्या झंग्याच्या खिशात हात घातला आणि एक छोटीशी कुपी बाहेर काढली. सैनिक हो, हे आमचे नवीन शस्त्र आहे. ह्या कुपीत एक विशेष रसायन आहे, जे लाकडावर टाकून आग लावली असता एक विशेष प्रकारचा धूर निघतो. ह्या धुरात कला धुराच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर बसतो. तसेच हा धूर पूर्णपणे ज्वालाग्राही असतो. संपूर्ण कोंढाणा किल्ल्याच्या 4ही दिशांना आम्ही आग लावणार आहोत. ह्यामुळे किल्ल्यावरून कोणालाही आमच्यावर वेध घेता येणार शक्य होणार नाही. सेनापती मल्हार बोलत होते आणि त्याच वेळी ह्या वृद्ध व्यक्तीने एका लाकडी भट्टीला रसायनात बुडवून आग लावली होती. आगीतून येणारा धूर साधारण वाटत होता, पण तो धूर त्या म्हाताऱ्याच्या हातातील एका ताम्रपटाला स्पर्श करून काळाभोर करत होता. काही वेळाने म्हाताऱ्याने एक मेणबत्ती त्या धुराजवळ नेली मात्र आणि संपूर्ण ताम्रपटावर आग भडकून उठली. काही सरदार काही पावले मागे सुद्धा गेले. आगीचे लोक चितेवरून भदाकावे त्याप्रमाणे किमान त्या काही क्षण ताम्रपटातून आग येत होती. पण तो पट पकडलेल्या म्हाताऱ्याच्या हाताला मात्र कदाचित काहीही वेदना झाल्या नसाव्यात, कारण होत अजिबात हलला नाही.
आपले प्रतीक्षित झाल्यानंतर ज्याप्रमाणे तो माणूस आत आला होता त्याच गंभीर चर्येने बाहेर गेला. मल्हारांनी सर्व सरदारांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. महाराज सेनापतींच्या बाजूला निर्विकार चेहऱ्याने उभे होते. हे काय चेटूक आहे? शंभू प्रतापाने विचारले. ह्यात काहीही चेटूक नाही. हे फार जुने शस्त्र आहे. काळाच्या ओघात गडप झाले होते. सध्या फक्त एक शस्त्र तोळेच ह्या रसायनाचे उपलब्ध आहे आणि ते सर्व आम्ही या युद्धात वापरणार आहोत. सेनापतींनी माहिती दिली. सेनापतींनी सोमनाथकडे बघितले. किल्ल्याच्या मुख्य द्वारावर आग लावायचे काम तुला पार पाडायचे आहे. आमची सैन्य पाहिजे ते संरक्षण तुझ्या सेवकांना देतील, पण फक्त एक शस्त्र तोळेस रसायन उपलब्ध असल्याने इथे काहीही चूक अजिबात थारा नाही. मी दिलेली कामगिरी पार पडेन. सेनापतीजी सोमनाथने वाकून हुकूम स्वीकार केला. त्याशिवाय आग लावून झाल्यावर तत्काळ माघार घेऊन मी काल सांगितलेली योजना पार पाडायची आहे. त्यासाठी जे सेवक आहेत ते जिवंत राहणे आवश्यक आहेत. त्याप्रमाणे आखणी कर. सेनापतींनी पुन्हा आठवण करून दिली. सेनापतींनी सोमनाथावर आणखी काहीतरी जबाबदारी दिली आहे हे इतर सरदारांना लक्षात येऊन त्यांनी सर्वांनी आपल्या नजरा सोमनाथकडे वळवल्या. शंभू प्रतापांनी आपले डोळे बारीक करून आपल्या दाढीवरून हात फिरवला. सर्वांच्या नजरा आपल्याकडे आहेत हे पाहून सोमनाथ जरा चिंतित झाला, पण त्याने आपल्या चेहऱ्यावर काहीही भाव येऊ दिला नाही. सेनापती पुढे काही बोलणार इतक्याच महाराजांना अंगरक्षक आत दाखल झाला. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे स्पष्ट होते. काय बात आहे राजी, सर्व कुशल आहे ना? महाराजांनी प्रश्न केला. महाराज, अचानकपणे प्रवेश केल्याबद्दल क्षमा असावी, पण कोंढाणा किल्ल्यावर एक दूत आलाय. आपली तात्काळ भेट घेऊ इच्छित आहे. दाजींचे हे शब्द ऐकून तंबूतील प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित झाल्यावाचून राहिला नाही. सेनापतीजी महाराजांकडे पाहिले. सेनापतींनी आपल्या सेवकांना इशारा केला आणि त्यांनी तत्काळ समोरील मेजावर एक पंधरा कपडा पसरला. महाराजांच्या आज्ञेवरून दूत आत आला. अंगकाठीने फारच कृश वाटत होता. सैनिक नसावा, पण पट्टीचा अश्वरोही असावा हे त्याच्या पेहरावावरून वाटत होते. दूताने वाकून महाराजांना प्रणाम केला. कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार सिद्दी अंबर जे आदिलशहाच्या नावाने किल्ल्याचे रक्षण करत आहेत, त्यांच्यातर्फे मी इथे आलो आहे. किल्लेदारांनी आपल्यासाठी संदेश पाठवला आहे की कोंढाणा किल्ला आपल्या हाती देण्यास ते तयार आहेत. बदल्यात किल्ल्यावरील सर्व व्यक्तींना अभय द्यावे आणि आदिलशहाचे जे राजदूत सध्या किल्ल्यात उपस्थित आहे त्यांना सही सलामत बिजापुरास पाठवायला परवानगी मिळावी, अशी माफक मागणी त्यांनी केली आहे. दूताचे कथन ऐकून सर्व सरदार एकमेकात कुजबुजू लागले. सेनापतींनी प्रश्न केला. सिद्दी अंबर, आमच्या माहितीप्रमाणे चंद्रोबा कासकर सध्या किल्ल्याचा किल्लेदार आहे. दूत थोडासा विचलित झाला, पण आपल्याला सावरून त्याने पुढे माहिती दिली. चंद्रोबा कासकर त्यांचे काल निधन झाले. ते कड्यावरून खाली पडले. त्यांच्या हुकुमाप्रमाणे त्यांचे उपकिल्लेदार सिद्दी कासकर हे सध्या किल्लेदार बनले आहेत आणि किल्ला असा सहजी आमच्या हाती देण्यास हा सिद्दी अंबर एवढ्या लवकर राजी झाला? महाराजांनी विचारले. दूताने पुन्हा हात जोडून होय महाराज, एवढेच शब्द तोंडातून बाहेर पाडले. आणखी काही? सेनापतींनी दूतास विचारले. आपल्याला मान्य असेल तर किल्लेदार शरणागतीची पत्रे घेऊन आपल्याला उद्या सकाळी किल्ल्याबाहेर भेटतील, दूताने माहिती दिली. दूताच्या सध्या रक्षणास देऊन एक तंबूत ठेवा. उद्या सकाळी आम्ही पुन्हा त्याच्याशी बोलू. सेनापतींनी आदेश दिला आणि 2 सैनिक दूताला घेऊन बाहेर गेले. दूतांना अटक करणे हा प्रघात नव्हता, त्यामुळे बेड्या वगैरे न ठोकता त्यांना अशा प्रकारे नजरेखाली ठेवण्याचा प्रघात होता. हे आश्चर्यजनक आहे. यात काही दगाफटका असण्याचाच संभव जास्त आहे. सरदार जिवाबा बोलले. किल्लेदाराला जर लोभ असता तर अशा प्रकारे दूत त्याने पाठविला नसता. शंभू प्रतापने पुन्हा आपली दाढी कुरवाळत प्रतिपादन केले. बरोबर आहे. योजनेत काहीतरी बदल करण्याची आवश्यकता नाही. उद्या जर खरोखरच मुघड मैदानात सिद्दी अंबर शरणपत्र घेऊन आला तर आम्ही आज जाऊ,
पण कुठेतरी पाणी मुरत आहे ह्यात शंका नाही. सेनापतींनी महाराजांना सांगितले. ठीक आहे. सेनापती म्हणाला, काही अधिक माहिती असली तर ती खंडोजींच्या हेरांनाच असेल आणि अजूनपर्यंत तरी त्यांचा पत्ता नाही, महाराजांनी सांगितले. सर्व सरदार आपल्या तंबूत कडे निघाले. सोमनाथ आपल्या सुद्धा अर्धवट झोपेतच आपल्या तुकडीकडे गेला. अशा प्रकारे किल्ला जिंकू हे त्यांना मुश्किल वाटत होते. एका बाजूला उगाच लढायची चिंता केली आणि कोंढाणा हाती आला ही खुशी होतीच, पण त्याच वेळी आपल्याला काही पराक्रम दाखवायची संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही म्हणून वाटही वाटले. कान्होद्यावरून दूत आला होता म्हणे. कासिमने आपल्या मित्राला पाहताच विचारले. होय, पण काही विशेष माहिती नाही, सोमनाथने सांगितले. पण उद्या सकाळी वृक्ष तोडून त्यांना आग लावणे आणि त्यानंतर 4 खोदणे ही 2 महत्त्वाची कामे आहेत. त्यासाठी अवजारे तयार ठेव. धूर जास्त येईल अशा प्रकारची झाडे तोडायची आहेत. कासिमला आपल्या मित्राच्या शब्दात नेहमीची आपुलकी जाणवली नाही, पण एक सरदाराचा हुकूम ऐकू आला. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.